संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उंडवडेकडे प्रस्थान झालेलं आहे। आज तुकोबांची पालखी रोटी घाट सर करणार आहे। पालखी वरवंडवरून निघणार आहे आणि त्याचीच ड्रोन दृश्य ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत। ही दृश्य आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उंडवडेकडे प्रस्थान झालेलं आहे आणि या संदर्भातील ही दृश्य आहेत। आज तुकोबांची पालखी रोटी घाट सर करते आणि याच रोटी घाटातील ही दृश्य, याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण रोटी घाटात आहोत आणि आपण बघत असू रोटी घाट हा तुकोबामय झालेला आहे। तुकाराम तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी आता रोटी घाट पार करत आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता रोटी घाटामध्ये आलेल्या आहेत। पालखीच्या पुढच्या दिंड्या अगदी पुढे गेलेल्या आहेत आणि पाठीमागच्या दिंड्या पालखीच्या पाठीमागून येत आहेत। पालखी रोटी घाटात आलेली आहे आणि रोटी घाटाचा हा प्रवास सुरू आहे। पूर्वीच्या कालखंडामध्ये हा घाट अगदी अस्ताव्यस्त असणाऱ्या अवस्थेमध्ये होता, जिथं रस्ता व्यवस्थित नव्हता, घाट व्यवस्थित नव्हता, तरी सुद्धा वारकरी अगदी पूर्वापार पासून या ठिकाणी हा घाट चढतात। घाटाच्या मध्यभागी आल्यानंतर आपण जसं बघतोय त्या पद्धतीने खेळ खेळत असतात, पावली करत असतात, फुगडी खेळत असतात। वारकरी वेगवेगळे खेळांच्या माध्यमातून तो आनंद लुटत असतात। हे सगळे जे वारकरी आहेत, या सगळ्या ज्या दिंड्या आहेत, त्या दिंड्या अगदी तुकोबारायांच्या गजरानं दुमदुमलेले आहेत, विठुरायाचा गजर करत आहेत। ह्या सगळ्यामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या दिंड्यांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। हातातली पताका सुटू देत नाहीत की हातातला मृदुंग कुठेही थांबू देत नाहीत, हातातले टाळ कधीही ढळत नाहीत, हे हात टाळ्या वाजवत राहतात आणि रोटी घाट पार करत असतात। हा रोटी घाट या ठिकाणी विठू नामाच्या गजरानं दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं मजल दर मजल करत या रोटी घाटातून जात हे सगळे वारकरी आपल्या विठू नामाचा आनंद लुटत आहेत। ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी असं म्हणत कितीही अवघड घाटाला अवघड चढाई आली तरी सुद्धा हे वारकरी चढत आहेत, वारकरी त्या ठिकाणी पुढे जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत सह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, रोटी घाट।